हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार काल अहिल्यानगर येथील खडकी, खंडाळा, वाळकी या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय। शेतीमध्ये पाणी शिरल्याने पिके नष्ट झाली आहेत, तर अनेक गायींना सुद्धा आपला जीव गमवावा लागला। तर खडकी परिसरातून वाहणाऱ्या वाळुंबा नदीला सुद्धा पूर आला होता। तसेच घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य उघड्यावर आले। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शेळ्या गेल्या 25, गाया गेल्या 2-4, सगळं धान्य फिरणे कांदे सगळं गेलं। आम्हाला काहीच राहिलं नाही, भांडं नाही, कुंड नाही, राहिला मुक्त गोठा होता। सगळ्या शाळांचा मग उद्ध्वस्त झाला। आमच्या गावातील या जुंद्रे वस्तीवर रात्री म्हणजे वाळकी गावावरच कहर सुटला। गेल्या 100 वर्षामध्ये कधी एवढा अचानक पूर आलेला नाही, आम्ही कुणीही पाहिलेला नाही। म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये डोक्या इतक्याच्या वर पाणी होतं। प्रत्येकाचे अनेक म्हणजे जवळजवळ या वस्तीवरचे 100-150 जनावर असतील, शेळ्या असतील, सगळे वाहून गेलेले आहेत। माणसं सुदैवाने वाचले। कारण आमचे 45 जनावर होते, त्याच्यातले काय राहिले असते ते राहिले असते। मी सकाळ धरून नदीनेच फिरतोय जनावर बघत, आणि परत गहून ती सगळे भिजला, माल सगळा अख्खा पाणी घरात। अहिल्यानगरमध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। शेतीमध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत होते। उमर, खरं तर आपण पाहतोय ढगफुटी सदृश्य पाऊस अहिल्यानगरमध्ये झाला आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय। काय ताजे अपडेट आहे? नक्कीच काल अहिल्यानगरमध्ये वाळकी असेल, खंडाळा असेल, खडकी असेल या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। वाळुंबा नदीला आलेल्या पुरामुळे काही नागरिक त्या ठिकाणी अडकले होते। लष्कराच्या मदतीने, स्थानिक तरुण आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्या तरुणांना देखील वाचवण्यात आलं। मात्र अहिल्यानगरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा मोठा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र कुठेतरी मोठा शेतकरी अडचणीत सापडलेले आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की हा खडकी येथील शिवार आहे। ही जी शेती आहे ते पूर्णपणे जे आहे तर ते या शेतीमध्ये पाणी साचलं होतं। शेतीचं पूर्णपणे नुकसान झालं आहे। खडकी, खंडाळा, त्याचप्रमाणे वाळकी या भागामध्ये आंबा असेल, कांदा असेल, डाळिंब असेल, त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्याचप्रमाणे जे गायी होते, अनेक जनावर, गायी असेल, म्हशी असेल, ते देखील या ठिकाणी मृत्युमुखी पडले। त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करावे अशीच मागणी आता शेतकरी करतायत। त्याचप्रमाणे पालकमंत्री जे आहेत ते अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ते देखील आज या गावांना भेटी देणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे जे नुकसान भरपाई आहे ते सरकार करणार का, लवकरात लवकर पंचनामे होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। नक्कीच उमर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तिन्ही गावातील शेतकऱ्यांना मात्र पावसाचा फटका या ठिकाणी बसलाय। शेतकरी हतबल झालेत। शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलाय। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आपण पाहतोय। त्या ठिकाणी शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय।